नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या भागामध्ये खूप छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे फायनली महिपत हा पोलिसांच्या ताब्यात आहे. खरं तर देवी आईनेच चमत्कार केलेला आहे आणि त्यामुळे ही सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. देवी आईच्या आशीर्वादामुळेच अर्जुनचा जीव वाचलेला आहे. तर इकडे प्रिया आणि नागराज यांची मात्र वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायलीचा जीव खूप कासावीस होत असतो. सायली देवी आईच्या समोर हात जोडून उभी असते. प्रार्थना करत असते की काही झालं तरी अर्जुन सर, चैतन्य सर कोणालाही काहीही होऊ देऊ नकोस. देवी आई त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे, असं सायली देवी आईकडे प्रार्थना करत आहे. कोणाला काहीही होता कामा नये. इकडे प्रियाने आता पुढची चाल खेळायला सुरुवात केलेली असते. ती म्हणजे प्रियाने फोन केलेला असतो साक्षीला आणि साक्षीला फोन करून प्रिया म्हणत असते की अगं तुला काही फोन आला होता का अण्णा शेठचा, काही मेसेज वगैरे तुझ्याकडे आलेत का ते? तेव्हा साक्षी म्हणते नाही, ते नाही आले माझ्याकडे, काय झालं सांग ना. तेव्हा प्रिया म्हणते नाही गं, मला असं वाटलं की त्यांना तुझा व्हिडिओ मिळाला असेल ना, म्हणून ते तुझ्याकडे येतील. म्हणजे प्रियाला असं वाटत असतं की महिपत हा साक्षीकडे लपायला गेला असेल, म्हणून प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो. परंतु साक्षी सांगते की माझ्याकडे नाहीत आलेले, पण नक्की सांग ना काय झालंय. तेव्हा ती म्हणते नाही गं, तुझा व्हिडिओ बघितला असेल कदाचित म्हणून मी फोन केला. पण प्रिया शुअर म्हणत असते की पण जर ते तुझ्याकडे आले तर मला फोन करून कळवा. तेव्हा साक्षी म्हणते की चालेल, मी सांगते तुला, असं साक्षीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे साक्षीच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात की काय झालं असेल, अण्णा ठीक तर असतील ना, प्रियाने असं का विचारलं मला, हा प्रश्न साक्षीला पडलेला असतो. इकडे इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन, चैतन्य यांनी पोलीस टीम घेतलेली असते आणि ज्या खोलीमध्ये महिपत लपलेला आहे तिथे बाहेर सगळ्या पोलिसांची ही टीम असते. तेव्हा इकडे महिपत पक्याला फोन करतो. पक्या म्हणतो की कुठं आणू गाडी, काय करायचं आहे नक्की, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्यावरून हे स्पष्ट होत असतं की नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे. आणि मग इकडे महिपत चिडलेला असतो. महिपतला खूप राग आलेला असतो आणि महिपत म्हणत असतो की आता काय करणार आहे गाडी घेऊन, पोलीस आले तिथं. आणि मग तो फोन ठेवतो. बिचाऱ्या पक्याला काहीच कळत नाही. महिपत म्हणतो की आता असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला कळतील, म्हणजेच मला इथून सुटता येईल. पोलिसांनी तर बाहेर पूर्ण गोंधळ घातलेला असतो. महिपतला कळत नसतं की मी आता या सगळ्यातून बाहेर कसा पडणार आहे. एवढाच विचार इकडे महिपतच्या डोक्यात सुरू असतो. मग महिपत त्यातल्या माणसाला पकडतो आणि त्या माणसाला घेऊन त्याच्या डोक्याला बंदूक लावतो आणि तो बाहेर येतो. म्हणजे त्या माणसाला आता महिपतने टार्गेट केलेलं असतं आणि तो बाहेर आलेला असतो. तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे महिपत पोलिसांना म्हणत असतो की काय काय समजलंच काय, आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन सुभेदार नीट बोलायचं, आणि वयाने तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे, असले छक्के पंजे खूप वेळा करून झालेत माझे, असं इकडे महिपत सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर सगळे पोलीस त्याला ओरडत असतात. पण महिपतने मात्र त्या माणसाला धरल्यामुळं सगळ्या पोलिसांना हातातली हत्यारं सोडावी लागतात आणि महिपत त्या माणसाला त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरती ढकलतो आणि तिथून पळून जातो. परंतु अर्जुन मात्र शेवटपर्यंत थांबत नाही. तो मात्र महिपतच्या मागे पळत असतो आणि महिपतच्या हातामध्ये बंदूक असते. अर्जुन न घाबरता तसाच महिपतच्या मागे पोहोचलेला असतो. इकडे सायली मात्र देवीच्या समोर हात जोडून असते. काही झालं तरी अर्जुन सरांना काही होता कामा नये एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्याच वेळी इकडे महिपतने आता अर्जुनवरती बंदूक रोखलेली असते. तो म्हणत असतो अर्जुन सुभेदार, ज्या गोष्टीशी तुझा काहीही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये तू पडू नकोस, कारण 20-22 वर्षापूर्वी झालेला तो अपघात आहे. बरं, सगळी माणसं जिवंत आहेत त्यामुळे हा विषय सोडून दे, असं इकडे महिपत अर्जुनला म्हणत असतो. परंतु अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो, कारण सिनियरचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमची फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे, याला काय जाते. आणि मग महिपतने बंदूक रोखलेली असते आणि तो त्या बंदुकीचा घोडा दाबतो आणि त्यातल्या गोळ्या संपलेल्या असतात. नशिबाने इथे अर्जुन खरं तर
वाचलेला असतो, कारण त्या बंदुकीतल्या गोळ्या संपलेत म्हणून. नाहीतर अर्जुनचा जीव गेला असता. महिपतने तिथं असलेलं जळकं लाकूड उचललेलं असतं आणि तो अर्जुनच्या अंगावर धावून येतो आणि अर्जुनला मारायला सुरुवात करतो. कारण अर्जुन त्याला पकडत आहे ही गोष्ट काही महिपतला पटत नाही आहे. म्हणून महिपतने अर्जुनची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. इकडे सायली मात्र देवीच्या समोर उभी राहिलेली आहे, हात जोडून प्रार्थना करत आहे. आणि अचानक तिथेच असलेल्या टेबलवरचा फोटो खाली पडतो आणि सायलीला धक्का बसतो. सायली आणि अर्जुन दोघांचा तो फोटो असतो, तो खाली पडलेला आहे. सायली म्हणते की ही फोटो फ्रेम का खाली पडली? आमच्या दोघांची फ्रेम का खाली पडली? काच फुटली, अपशकुन तर होणार नाही आहे ना? देवीचा काही संकेत तर नाही आहे ना? मला जावं लागेल असं म्हणत सायली घरातून बाहेर पडते. ती म्हणत असते की आता मी कोणाला काहीच सांगत नाही असं म्हणत सायली निघणार असते. आणि तेवढ्यातच सायली बाहेर पडते. हे कल्पना, प्रतिमा, रविराज पाहतात. ते म्हणतात काय झालं, कुठे चाललीस तू? तेव्हा सायली म्हणते मला यांची ना खूप काळजी वाटते, मला कळत नाही आहे की काय करू. आणि त्याचबरोबर ती बोलायला सुरुवात करते. आणि मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग सायली खूप कासावीस झालेली असते. ती रविराजांना म्हणते की मला ना काळजी वाटते, मी यांच्याकडे चालले. तेव्हा रविराज म्हणतात काळजी करू नको, कसं आहे तुला मी माझी मुलगी मानतो, त्यामुळं तू घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. मी जातोय अर्जुनकडे, कारण अर्जुनला या सगळ्यातून सुखरूप बाहेर आणायची जबाबदारी माझी आहे असं म्हणत रविराज आता घरातून बाहेर पडत असतात. इकडे सायलीची सगळी समजूत घालत असतात. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सायलीला सांगितलं जात असतं. सायली कासावीस असते. कल्पना, प्रतिमा, पूर्णाजी सगळे सायलीला समजवत आहेत. सगळं व्यवस्थित होणार आहे, विचार नको करू असं सायलीला सांगत आहेत. इकडे अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो आणि तो उठतो आणि पुन्हा महिपतला मारायला सुरुवात करतो. महिपत मात्र राक्षसासारखा हसत असतो. महिपत ओरडत असतो, हसत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझा खेळ संपलाय, सांग मला कुणी दिली होती तुला सुपारी, कोण आहे तो मास्टर माइंड असं अर्जुन त्याला विचारत असतो. परंतु महिपत मात्र इकडे जोरजोरात हसत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही त्या मास्टर माइंडचं नाव. आणि महिपत बोलत असतो. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि अर्जुन महिपतला मारत असतो. आता महिपत पण पुन्हा प्रतिवार करतो आणि अर्जुनला मारायला सुरुवात करतो. त्या दोघांमध्ये झटापट ही चालूच असते. अर्जुन आणि महिपत एकमेकांचा जीव घेण्याच्याच तयारीत असतात. आता महिपतने अर्जुनची कॉलर पकडलेली आहे आणि तो म्हणत असतो की तुझा जीव केवढा आहे, वय केवढं आहे आणि ह्या गोष्टीत तू पडू नकोस असं म्हणत महिपतने अर्जुनला ढकलून दिलेलं असतं. अर्जुनच्या हातावरती चाकूने वार केलेला असतो. अर्जुन जखमी झालेला असतो, रक्तबंबाळ झालेला असतो आणि महिपत तिथून पळून चाललेला असतो. अर्जुनला फक्त एवढंच माहिती असतं, आज जर महिपत आपल्या हातून सुटला तर पुन्हा ही संधी नाही. अर्जुन सगळी ताकद एकवटतो आणि तिथं असलेलं दांडकं उचलतो आणि महिपतला मारतो. महिपतला ते दांडकं मारल्या क्षणी महिपत खाली पडतो. तेवढ्यात चैतन्य पोलिसांना घेऊन तिथं पोचलेलं असतो. पोलिसांनी महिपतला पकडलेलं असतं. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर प्रतिमा सगळेजण घरात आहेत, काळजी करत आहेत की काय झालं असेल. इकडे सायली रविराज काकांना फोन करते. अर्जुन काही फोन उचलत नसतो. मग ती रविराज काकांना फोन करते आणि विचारते. रविराज इकडे पोलिसांकडे असतात आणि मग रविराज म्हणतात की काय झालं. पोलीस सांगतात की महिपतला ताब्यात घेतलंय आणि आता सगळं सत्य समोर येणार आहे. मग रविराज सायलीचा फोन उचलतात आणि सायलीला म्हणतात की काळजी करू नकोस, गुड न्यूज आहे, महिपतला पोलिसांनी अटक केली. ही गोष्ट ऐकता क्षणी सायलीला खूप छान वाटतं. सायलीचा चेहरा खुललेला असतो. फायनली कुठंतरी महिपतला अटक झालेली असते आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे रविराज सायलीला सगळ्या गोष्टी सांगतात. सायलीसुद्धा खुश होते आणि कुठंतरी या सगळ्या गोष्टींना आता लगाम बसलेला असतो आणि प्रियाच्या कानावरती ही बातमी पडते. सगळेजण खुश आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता प्रियाला इकडे राग आलेला असतो. ती म्हणते काय करायचं आता, हा महिपत तर पकडला गेला, या सगळ्याचं काय होणार आहे आणि कसं करायचं हे सगळं मॅनेज, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाला आता धक्का बसलेला असतो
असं पण मी माझं काम करून ठेवलेलं आहे. आता प्रियाने काय काम केलंय ते तर आपल्याला माहितीच आहे की प्रियाने एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे प्रियाने इकडे साक्षीला घाबरवून सोडलेलं आहे, महिपतलाही धमकी दिलेली आहे. आता महिपतला पोलिसांनी ताब्यात घेतले. रविराज तिथं पोहोचलेले असतात आणि रविराज महिपतची गचंडी पकडतात आणि त्याला विचारू लागतात की का केलंस हे सगळं तू? सांग मला. कोण होता तुला सुपारी देणारा? कोणी केलं हे सगळं? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रविराज महिपतला मारत असतात. ते म्हणतात की आता मला ना या क्षणी तुझा गळा घोटायचा आहे, तुझं नरडं दाबायचं आहे आणि तुला इथंच संपवायचं आहे. परंतु मी कायदा हातात घेणार नाही, माझा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं रविराज सांगत असतात. आणि मग पोलीस त्याला घेऊन जातात. तेवढ्यात अर्जुनला घेऊन चैतन्य तिथे येतो. अर्जुन हा रक्तबंबाळ झालेला आहे हे पाहून रविराज म्हणतात, अर्जुन हे सगळं काय झालंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, काळजी करू नको सिनियर. अर्जुनला रविराज म्हणतात की आपण आधी हॉस्पिटलला जाऊया, याच्यावरती उपचार करूया आणि मग घरी जाऊया. इकडे सायलीने सगळ्यांना ही गोष्ट सांगितलेली असते. सगळे खुश असतात. आता सायली खुश झालेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रविराज म्हणत असतात की ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. महिपत तर आता सापडलेला आहे आणि इकडे अर्जुन महिपतला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो आणि अर्जुन तिथे पोलीस स्टेशनमध्ये विचारत आहे. अर्जुन म्हणत आहे महिपतला की सांग, कोण आहे या सगळ्या मागचा मास्टर माइंड? सांग, नाव सांग महिपत, कोण आहे या सगळ्या मागचा मास्टर माइंड? महिपत मात्र शांत बसलेला आहे. कारण आता महिपतला एक भीती आहे, ती म्हणजे जर आपण मास्टर माइंडचं नाव सांगितलं तर ती व्यक्ती माझ्या साक्षीबद्दल सगळं सांगेल, ही भीती मनात असते आणि त्यामुळंच महिपत आता शांत आहे. प्रियाने सुद्धा तशीच धमकी दिलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही महत्त्वाची गोष्ट घडत असते आणि नागराज हा सुमनकडे आलेला असतो. सुमनला म्हणत असतो की तू सोडलंस ना त्या महिपतला, तुझ्यामुळं तो महिपत आता माझ्या जीवावर उठलेला आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत नागराज सुमनला मारायला सुरुवात करतो. नागराज ज्या पद्धतीने हे सगळं करत आहे त्यामुळं सुमन बिचारी तिथे कासावीस झालेली असते. तिला खूप त्रास होत असतो आणि नागराज मात्र सुमनला मारत असतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.